नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व, याचं नाव पार्थ, मित्र प्रज्वल. तर आज आम्ही चाललोय गोव्याला, ते पण कॉलेज एज्युकेशनल टूर. एज्युकेशनल होती ना पण. जय महाराष्ट्र, जय हिंद. जय हिंद, जय भारत. ट्रेनला फक्त 10 मिनिटं उरलेले आहेत आणि आम्ही आता पारिजात चौकात आहे. ट्रेन गेली जाणार आहे आता आमची. चाललंय आता आम्ही गोवा ट्रिपला. दोघात आम्ही एकच बॅग घेतली, म्हणजे गर्दी नको नाही का एक्स्ट्रा बॅगची. ह्याच्यात तर फक्त बुट आहे आणि हे संध्याकाळचं जेवण. आता सगळेजण आले तिथं रेल्वे स्टेशनला. बघा आमचं नगरचं रेल्वे स्टेशन. प्रेझेंटी लावावं लागेल वाटतंय. हे आम्ही S4 ला आहोत. इथं S5 ला काही जण आहेत. S4 चेच आहे हे. S3 S2 S1 असे काही जण आहे. आणि काही जण डायरेक्ट ज्यांना RAC मध्येच आहे त्यांना जागाच नाही. आम्ही कन्फर्म आले, हे पण कन्फर्म आहे. यांनी ऍडमिशन सोडली फक्त ट्रिपला येतोय. यानंतर मुलांची जिद्द बघा, जिद्द. हे आमचे मामा आहेत, आमच्या सोबत आहेत. आमचं लायसन आहे सगळ्याच गोष्टी. आम्ही कालपासून फक्त S1 to S6 नुसती घर 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 चक्कर मारतोय. निकलो निकलो. आता जरा खेडा आलं, थांबा जरा. चांगले घर आलं, परत चालू करतो. हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा बॅगेत काय आहे? कशासाठी जास्त त्रास दिला म्हणून शांत बसली त्यामुळं. आणि रात्री उतरली होती खाली. असं करता का? हा परत खूप चांगलं वाटलं. खूप भूक लागलेली. भूक लागली आहे ना, नाश्ता आहे थोड्या. पोहोचलो. पहिले 2 ग्रुप जे आहेत, विजू मामा आणि कृष्णा मॅडम 48च्या गाडीमध्ये बसतील. बाबू हा बरोबर. किटली किधर आहे तेरी? हा बरोबर, पैशाचीच बॅग वाटते. केवढी गर्दी आहे. बडीशेप घ्या. न दात घासता आलेले मेंबर. IMS आहे. तेवढे सगळे झोपडातले. कोणत्या एरियात आलोय नेमकं माहित नाही, पण वातावरण तर चांगलं वाटतंय. आता किती वाजले? 9:45 वाजलेले. सर बोलले इथून जवळपास 1 तास तरी लागेल रूम वर जायला. ऑनलाईन फोटो तर चांगले दाखवले होते. रूम कशी बघू, चांगलीच असेल. मॅनेजमेंट चांगलं केलेलं आहे यांनी, म्हणजे चांगली ट्रिप केली मॅनेज. लेट्स सी काय होतंय, रूम कशी काय. हो ये व्लॉग चालू है, हमको लो.
अब तुम यूट्यूब पे वायरल हो गए आप। हेलो गाइस, हम जा रहे हैं अभी हमारे होटल पे और ये सब मेरे दोस्त लोग हैं। डेल्टा रेसिडेन्सी आपल्याला फोटो मध्ये दाखवलं होतं ना। मी तो फोटो चिपकवतो बरं का, मलाही अजून माहित नाही बरं का कशी रूम आहे। मी फोटो चिपकवतो, सरांनी टाकलेला, आता कळेल आपल्याला कशी। चला रे, हो कपडे पण आहे। अरे लाईट तर लाव। हो हो, हे अरे पण ही तिघांचीच रूम आहे, आपण चौघ आहेत। ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। हा आण पटकन ती गादी आण। अरे वा, चांगला व्ह्यू आहे इकडून। सो हे आउटफिट आहे आपला आत्ताचा, शॉर्ट्स। इकडे बघ, घेतला तुला। आता चाललो सगळे आम्ही बीचला। भर दुपारी भरवण्यात आलेलं आहे इकडं, पूर्ण घाम 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 घाम। चला साहेब, काय वाटलं बीचला येऊन? द्या तुमची बाईट द्या जरा। ऐक ना, आपण छत्री आणायला पाहिजे होती बाई, खरंच। पाण्यात बघ चालला तो, हे काय तो तिकडे बघ, इकडे बघ। झालं आता, काळा पडणार आहे। आलो सर, एक सेकंड। चाललो आता आम्ही जेवायला, जेवण करणार आणि एसीत जाऊन परत झोपणार। 2500 आम्हाला सगळं काही भेटले नाही। हो हो, कशी छत्री, फुल कवर। तिकडं खीर होती, 2 भाजी, पोळी, राईस, वरण आणि नॉनव्हेज लोकांसाठी होतं। अच्छा ठीक आहे। आम्हाला वाटलं झोपू देतील, झोपायचं तर दाम राहिलं। आम्ही चालू शिवाय घातल्यात आम्हाला, उशिरा आल्यामुळे आता आम्ही फोर्टला चाललोय। कोणतं फोर्ट आहे माहित नाही। आम्ही आलोय व्हाईट हाऊसला, इथं तिकीट आहे वाटतं। हे बघा, इकडून ही 4 चौकट आहे, या चौकटीत 1 तास टाइमपास करायचा आहे। बघा बघा, आता आम्ही चाललो आहे बागा बीचला। इकडे आम्ही टाइमपास करून बोर झालो आहे। अयो बाबा, डायरेक्ट आतमध्ये। काय नाही, इथं गर्दी नुसती, काय उपयोग नाही। सनसेट मिस झालेला, सनसेट मिस झाला। कुठे गेला सन? हा यार, सनसेट झाला। आम्ही बघा काय घेतलं, एक नंबर। आम्हाला दुपारच दिलं दिसतंय जेवण, सेम भाजी। व्ह्यू बघा
उद्याची मीटिंग चालू आहे. बाबू ताटवाडा सगळ्यांना. हे बघा इकडं पण ते केळीचे पाने येऊ दे असे ताट भरलेले. नमस्कार. ते म्हणा गाणं म्हणा हमारी शादी में अभी चार गाण्याच्या भेंड्या चालू आहे आता. कुठे चावी? हम्मा हो पासून हम्मा. The next day. चांगली झोप झाली. मला वाटलं नव्हतं एवढी चांगली झोप होईल. आता चाललो आम्ही नाश्त्याला. हा तर पुढेच आहे सर्व आता. एक नंबर. जाम भीम बाबू. शेफ अथर्वजी उस्ताद. चालू झाले का पोरं? एकदम रेडी होऊन चाललो आता आम्ही फॉर्मल्स घालून CM साहेबांना भेटायला. जय महाराष्ट्र जय गोवा. ऍक्च्युली आता काय झालेलं आहे आम्हाला सांगितण्यात आलं होतं की आतापर्यंत तुमची बस आलेली आहे पण बस काय अजून आलेली नाही. त्यामुळे आम्ही इथं खूप वेळ वेटिंग आहे. घामाच्या अक्षरशः धारा चाललेल्या आहेत. आम्ही 4 तावेळ घेऊन आलेलो आहोत. विषय असा होत आहे यामुळे आम्ही आता स्ट्राईकवर जाण्याची शक्यता आहे आणि ह्याच रोडवर आम्ही बसून धरणा करणार आहोत. बसा बसा खाली बसा बसा. म्हणजे आप रेकॉर्ड हो रे. काय काय म्हणतो कॅमेरामॅन नवाब सर. मी तो नाव काय सांगायचं? चांद नवाब. कॅमेरामॅन चांद नवाब झालं ना. मग तू पण आहे कॅमेरामॅन. हा तो रिपोर्टर आहे ना. रिपोर्टर रजत शर्मा. हा कॅमेरामॅन चांद नवाब सर. मी हा. रजत शर्मा. G24 तास. रिपोर्टर एकटा असतो. कॅमेरामॅन द्या ना याच्या हातात. हा कॅमेरा द्या. असं तू असं घेऊन थांब. हा 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 असा ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा 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 पट चल पटकन पटकन. पटकन घ्या. कॅमेरामॅन चांद नवाब. हा कॅमेरामॅन चांद नवाब सर. मी रजत शर्मा. इंडिया न्यूज गोवा. जय हिंद जय महाराष्ट्र. एक गाडी आलेली मुलींनी हायजॅक केलेली आहे. मुलांची गाडी अजून आलेली नाही त्यामुळे मुलं बेखरलेले आहेत. नाही चलेगी नाही चलेगी. तुम्ही कॅमेरा घेऊन चला ना. बघा काय झालं साहेब? काय झालं? काय झालं? 3 तास आम्ही हडताळ केली आहे. ओके ओके गाडी बोलवण्यात आलेली आहे. आम्ही पब्लिक आली. ओ बाजू सर. अरे ओके ओके ओके. आता काय करायचं साहेब? प्रशासनावर इथं हे उठलेलं आहे. आलेलं आहे प्रशासनावर. पळाल ड्रायव्हर साहेब पळाले. आम्ही क्वेश्चन फ्रेम करतोय. सगळ्यात चांगला फोन कोणाचा आहे? ॲपल फोन. एकत्र या सर. स्पीकरचं पद, विधानसभेचा सभापती, त्या पदावर त्यांनी काम केलं. पण दुर्दैवानं 2019 मध्ये पर्रीकर साहेबांचं निधन झालं. सेक्टरमध्ये म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार नव्हता. काउन्सिलिंग प्रकार मुळातच which is funded by then one company through their CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून फंड्स केला होता.
2000 सालामध्ये माझ्याकडं 60. थँक्यू. चांगली झाली मीटिंग. आम्ही सगळेजण प्रश्न विचारणार होतो सरांना, पण वेळच झाला ना, त्यांच्याकडे टाइम कमी होता वाटतं. पण तो फील होता, एन्व्हायरमेंट होता, एक नंबर होता, मजा आली, छान वाटलं. फोटोवरून भांडतात आता सर. इकडून भारी व्ह्यू येतो. चाललो आता परत गाडीमध्ये, फोटोशूट चाललं सर. आताच सीएम बरोबर आमचा चहा पाणी झालेला आहे. तर आम्ही या तुम्ही पण या. चालता चालता पण बोलू शकता. हा गोवा डेअरी म्हणून बोला. गोवा डेअरी म्हणून एक इंडस्ट्री आहे इथे. ओके चेक करतो. हा चालेल. गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघ हा या साहेबांनी इथून वाचून सांगितलं. घ्या झूम करून वाचा. बोला पुढे साहेब. हे आमचे सगळे नियोजन करून राहिले. यांचं आमचे मित्र पार्थ सोनावणी आणि त्यांचा सहमित्र परिवार असो, आम्ही त्यांना घेऊन जातो. तर ते तुम्हाला खायला आईस्क्रीम शेक जे काही पाहिजे ते मिळेल. ओके तुम्ही जाऊन फुकट आहे का? हो फुकट आहे. ऍडव्होकेटने ही सुविधा केल्याबद्दल त्यांची मी मनापासून आभार मानतो. येस बरोबर. लिमिटेड आहे का हा पण त्यांच्या बरोबर मांडला. पहिल्या आमचे भाग्य मानतो की आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांची चर्चा केली. आम्ही त्यांचा जीवनचा जो थोडा चहा पण पिला, चहा पाणी घेतला आम्ही. बिस्किट पण दिलं होतं. एक बिस्किट. यांनी 2 चहा पिले, ते विषय वेगळा आहे. नाही मी नाही पिले. हे भामटे हे पितात असल्या गोष्टी. हा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला 2 शब्द मोटिवेशन दिले आणि बरोबर आहे. त्यांनी त्यांचं पूर्ण जीवनपट आमच्या समोर सादर केला या ठिकाणी. बरोबर. आणि जीवनाचं चित्र. एक मिनिट तुम्ही तोवर हे बघू शकता. इकडं डेअरी प्लांट चालू आहे. हे पण करायला आलो आपण. आमच्या ट्रिपचं मेन उद्देश म्हणजे हेच आहे. हेच एक तास आम्ही थोडे म्हटलो 2 दिवस फिरायला थोडी आलो होतो. आम्ही हेच करायला आलो. मग आज रात्री पण फिरणार नाही आम्ही. तिकडं कॅमेरा करा. गोवा डेअरी. यांना घ्या मॅडम. 3 पॅकेज 3 आम्हाला वाटलं होतं इथं लस्सी भेटणार आहे. जरा प्लॅन मध्ये चेंज झालाय. रुक फोकस कर. अरे बॉक्स घेऊन चल डायरेक्ट. घेऊन चल म्हटलं त्याला. डबल कोण आलं रे? मी व्हिडिओ काढतो. कोण डबल आलं? टेस्ट मारा जरा. कंपनी त्यांची स्पॉन्सर. ओके विश्वकर्मा सर. आम्हाला द्या बरं एक टेस्ट दाखव. एकच उरले. खालचा बॉक्स घ्या ना. कसं आहे दूध? हा कसं आहे दूध? एक नंबर. कुठलं का? लस्सी नव्हती पण दूध तर भेटलं. मी तर अजून पिलं नाही. टेस्ट करायची आता. मी पण पिलं नाही. अपडेट द्या. लस्सी देखील आलेली तिथे. ओके म्हणजे लस्सीचा जो दावा केला होता तो बरोबर होता. राईट. आणि मुलांचे चेहरे पाहू शकतात कसे खुललेले आहेत या ठिकाणी. बघ रे टेस्ट आहे का? ओ कुठे चालले? गोवा डेअरी प्रोडक्ट्स मध्ये आपण आलो आज. तर आपल्याला त्याचे जे मार्केटिंग हेड आहे संशील सर, तर ते आपल्याला माहिती सांगतात आता बेसिक काय काय आहे आणि मग आपण विजिट करूया. No, that it's a healthy product to have needed for our taste starts with a milk, coffee or a tea or a milk juice. What are the products that you can make from milk? Other than paneer, कर्ड. So I assume most of you know what milk can do. Okay. बघा. पॅकिंग चालली म्हणजे ही शेवटची प्रोसेस दिसते. तो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे ह्याला आम्ही RMRD म्हणतो. म्हणजे रॉ मिल्क रिसेप्शन डॉक. जे गाव लेवलला दूध कलेक्ट केलं जातं सोसायटीमधून. आणि जे कॅन संघ असतात तिथून इथे येतं का? हां संघ म्हणण्यापेक्षा आपण स्मॉल डेअरीज सोसायटीज असतात बघा. त्या सोसायटी थ्रू दूध कलेक्ट केलं जातं. ते पहिला इथं येतं RMRD सेक्शनवरती. इथून पहिला त्याचं चेकिंग होतं त्या दुधाचं. त्याला आम्ही ऑर्गॅनोलेप्टिक टेस्ट म्हणतात.
त्याच्यामध्ये त्याचा ॲपिरन्स टेस्ट, सेडिमेंटेशन टेस्ट, नंतर COP टेस्ट, अशा सगळ्या टेस्ट घेतो. फॉरेन मटेरियल्स काय त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत का, आणि सगळ्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर जे काय चांगल्या प्रतीचं दूध आहे ते फक्त ॲक्सेप्ट केलं जातं आणि ते वेट करून घेतलं जातं. ते वेट करून घेतल्यानंतर ते सर्वप्रथम इथं 4 डिग्रीपर्यंत चिल केलं जातं. सो चिल केल्यामुळे काय होतं, दुधातील जे मायक्रोब्स असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिम्स असतात त्यांची ग्रोथ स्टॉप होते आणि दूध सेफ राहतं पुढची प्रोसेस करेपर्यंत. ओके, तर सो 4 डिग्रीला स्टोअर केलं, ते रॉ मिल्क स्टोरेज टँक्समध्ये आम्ही स्टोअर करून ठेवतो. तिथून मग ते पाश्चरायझेशनसाठी घेतात. पाश्चरायझेशन तुम्हाला माहितीच आहे, आपण घरी जे उकळण्याची प्रोसेस करतो दॅट इज कॉल्ड पाश्चरायझेशन. मिल्क इज 80 to 80 डिग्री सेंटीग्रेड अँड इमिजिएटली चिल टू 4 to 5 डिग्री सेंटीग्रेड. दिस प्रोसेस इज कॉल्ड पाश्चरायझेशन. आणि पाश्चरायझेशन झाल्यानंतर ते डायरेक्ट पाश्चरायझ टँकमधून फिलपॅक मशीनला सोडलं जातं, जे आता आपण बघितलं. हां, आणि तिथून मग ते रिक्वायर्ड व्हॉल्यूममध्ये पॅक केलं जातं. जसं तुम्हाला 500 ml पाहिजे, 1000 ml पाहिजे, आणि ते पॅक करून मग कोल्ड्रूममध्ये स्टोअर केलं जातं. आणि ते स्टोअर करत असताना त्याचं टेम्परेचर 5 डिग्रीपर्यंत कसं मेंटेन होईल हे चेक केलं जातं. सो आज दिवसभर पॅकिंग केलं, स्टोअर करून ठेवलं. आज रात्रीच्या वेळेस ते वेगवेगळ्या रूटमार्फत ते ऑल ओव्हर गोव्याला डिस्पॅच होणार. ही जी आहे ना, याला आम्ही CIP रूम म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, जे युटेन्सिल्स यूज करतात दुधाच्या वापरासाठी, टँक्स म्हणा किंवा टँकर्स म्हणा, ते धुण्यासाठी इकडचं पाणी वापरलं जातं. म्हणजे जे पाणी गरम करण्याची प्रोसेस आहे ते इकडे होते. आम्ही ज्या टँक्स म्हणा किंवा टँकर्स आहेत ते धुण्यासाठी अराउंड 80 to 90 डिग्रीपर्यंतचं पाणी वापरतो, गरम पाणी. ओके, स्टार्टिंगला काय करतो आम्ही, जे टँक्स आहेत ते डिटर्जंटनं क्लीन करून घेतो. वी यूज ॲज अ डिटर्जंट पॉस्टिक सोडा अप टू 0.5% स्ट्रेंथ. ओके, त्याच्यानंतर हॉट वॉटर टू 90 डिग्री सेंटीग्रेड. ओके, आणि त्याच्यानंतर सॅनिटायझर. ओके, वी यूज ऑक्सी प्लस ॲज अ सॅनिटायझर एजंट. 3 दिवसातून एकदा ॲसिड क्लिनिंग पण असतं, म्हणजे टँक जे असतात ना ते ॲसिडनं पण क्लीन केले जातात. ओके, स्टोरिंग रॉ मिल्क. ओके, इट हॅज कॅपॅसिटी ऑफ 40,000 liters. ओके, अँड रॉ मिल्क. And you saw the tanks over in the gallery that has capacity of 15,000 liters. One tank is 15,000 liters. Okay. Yes. It's called a pasteurizer, milk pasteurizer. Milk from raw milk. It is first taken here in the FCBT, float control balance tank. Then it is pumped to the various section of the plant. There are 5 sections: R1, R2, heating, holding, and chilling section. Okay. रॉ मिल्क आलं की हां, जे आम्ही तिथं कलेक्ट करतो रॉ मिल्क टँक्समध्ये ठेवतो रॉ मिल्क, तिथून मग इथे सोडतो. इथे पाश्चरायझ होतं. पाश्चरायझ झाल्यानंतर पुन्हा पाश्चरायझ मिल्क टँकमध्ये. हां, ते मिल्क इज 80 to 80 डिग्री सेंटीग्रेड अँड इट इज इमिजिएटली चिल टू 4 डिग्री सेंटीग्रेड. सो रॅपिड ॲक्शनमुळे काय होतं, जे दुधातली बॅक्टेरिया असतात ना ते सर्व मरतात आणि दूध 2-3 दिवसासाठी सेफ होतं, ते नॉर्मल राहण्यासाठी, म्हणजे खराब होत नाही असं. आता आपण कोल्ड रूम्स दाखवतो तुम्हाला, जिथं मिल्क स्टोअर केलं जातं आफ्टर फिलिंग, ते दाखवतो मी तुम्हाला. जाऊन बसा. 10 डिग्री वगैरे असेल, 10 ते 12 डिग्री. म्हणजे डोअर क्लोज करणार आणि पूर्ण भरून होईल त्यावेळी 5 डिग्रीपर्यंत मेंटेन होणार. 3 डिग्रीपर्यंत होतं मेंटेन, 2 ते 3 डिग्री. हे काय कूलिंग प्लांटचं एसीच आहे का? थोडक्यात आहे, रेफ्रिजरेशन प्लांटचं आहे. काय म्हणतात त्याला? रेफ्रिजरेशन म्हणतो त्याला आम्ही. त्याच्या ज्या लाईन्स आहेत, अमोनिया असतो त्याच्यामध्ये. ओके, त्यामध्ये गार ठेवतो. त्यामुळे गार ठेवतो. अमोनिया जे आहे त्याचं टेम्परेचर -27 असतं, ते पास केलं जातं लाईन थ्रू, त्यामुळं थंड येतं ते बरं. परत पुन्हा एकदा सगळ्यांचा स्वागत करतो मी. नमस्कार मित्रांनो, अथर्वान मी होतोय. आमचे मित्र शेतकरी पुत्र ओमराजे आणि हे आमचे दुसरे मित्र. झालं, आम्ही आता प्लांट व्हिजिट केला, ज्याचं नाव आहे गोवा डेअरी. पहिले गव्हर्नमेंटकडे होतं, आता यांच्याकडे आलंय, कॉपरेटिव्ह झालंय ते. ओके, अनुभव आम्हाला चांगला वाटला. माहिती आम्हाला खूप सारी भेटलेली आहे, भरपूर शंकांचं निरसन देखील झालेलं आहे भरपूर. आणि पाहू आता आमचं चाललंय. जंगलात का आणलं आपल्याला? काय झालेलं आहे, आपलं प्लॅन मध्ये थोडा बदल आलेला आहे. काय पण कसलं आहे काय? नाही, इथं कंदमुळाची बाग आहे. ओके, डबा आणला काय करून? मला तुम्ही जाऊ शकता. हा बाबा, हे तू सकाळी काय बोलत होता, व्हिडिओ मध्ये घेत नाही. घ्या बाबा, याला आलं घेतलं बरं का. हा, आला. मामा कुठं आणलं इथं जंगलात?
मला म्हणे इकडे चल बस घेऊन मी आलो घेऊन तोडून खायचे. चला हे आमचे परम मित्र मामा नाही गुरु आद्य गुरु आद्याचार्य गुरु आमचे पाया पडायला नाही. हे म्हणजे आमचे आधारस्तंभ आणि आमची जे सगळे म्हणतात ना सपोर्ट सिस्टम आणि हे माझा अभिमोजी. खरंच नाही कुठतरी नेता आहे बरं का सिक्रेट मिशन वर आहे. हे काय श्रीराम दल सगळ्याचे काय चाललंय कुठं पळवतात ते आपल्याला. मस्त दृश्य आहे. आता हे म्हणजे तुम्ही जे ब्लॅक वॉटर पिक्चर पाहिला एनाकोंडा कोणता नाही मगर ठीक आहे. भारतामध्ये मगरच भेटते का? वर्ल्ड टॉप डेडलिस्ट बीच मध्ये एक येते. इथे साईड मगर येतात हे दबलं जात या. मामा म्हणजे एवढी गर्दी गेली काय व्हायना ना आपल्याला. चलो चलो चलो. ओयो फुल यांच्यावर मारा. ग्रँड एंट्री झालेली पार साहेबांची. आताच गोव्याचे मुख्यमंत्री साहेबांना भेटून आले होते म्हणून इज्जत भेटली. बिस्किट पण खाल्ले त्यामध्ये चहा बिस्किट झाली त्यामध्ये आमचं एंटरटेन पण झालं सगळं झालं त्याच्यामध्ये. हे बघा इकडं भरपूर आयटम आहेत. देऊ कर तुला अजून दे राहू तू. ते कुणी नाही बोलणार बंद कर सगळे मोठे प्लॅन मध्ये चेंज झालंय. आम्ही दर्शन घ्यायला चाललोय. काय आहे काय पण हे आम्ही आता इथं माहिती घेऊया काय नेमकं. आता आम्ही इकडे आलो आहे नेक्स्ट स्पॉटला. स्पॉटचं नाव आहे चांगलं तर दिसतंय. आता मस्त सनसेट होतोय आणि आता आम्ही परत गाडीत चाललोय. आणि पुढचं प्लॅनिंग असं आहे की इथून आम्ही बसमध्ये जाणार आणि त्या बसमध्ये बसल्यावर आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन शॉपिंगला जाणार आहे. असं सरांचं प्लॅनिंग आहे. आपलं काय प्लॅनिंग आहे ते बघू व्हिडिओमध्ये. बरोबर मारा. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. डे 3 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आत्ताच आम्ही नाश्ता करून आलेलो आहे आणि आता बॅग घेऊन आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ आणि दुपारी आपली ट्रेन आहे आणि ब्लॉग तिथं आपण एंड करूया. हा कॅमेरामॅन नीट पकडा. कॅमेरा पकडा. अयो गॉगल. अरे आता रे तू. बघा आता जे नगरची काही मुलं आली होती IMS के छात्र म्हणून ते डायरेक्ट गोव्याहून आता रायगडाला चाललेत. गोवा त्यांनी इतके पाप केले त्यांना धुण्यासाठी अर्जंट जावं लागतं. हा पुढचा प्रवास कसा होता ते असं बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी अथर्व विथ कॅमेरामॅन आणि टोकून देणार कॅमेरामॅन सगळे गेलेत पुढं. आता आम्ही चाललोय. आम्ही आता चाललोय सिंगमच्या लोकेशनला. आम्ही स्पेशल येऊन पण येत नाही. डोना पावला बीच भरपूर आहे शॉपिंगला इकडे. $52
अरे यार तुझा काय यार एवढा खर्च केलेला आहे आणि 80×50 म्हणजे तुम्ही करा तुम्ही कॅल्क्युलेशन. 80 कुठं 50 आहे ना. 90 4,500 रुपये. तुम्ही गणितात नापास दोघ जण. थोड्या वेळामध्ये सिंगमचा आगमन इथे होणार. ओके. जयकांत शिकरे पण येणार आहे का? साहेबांना फोन करायला लावला त्यांना. हा हा. डीसीपी अतुल कावरे. त्यामुळे सिंगम म्हणजे आणि त्या वहिनी कुठे आहे सिंगमच्या बायको? बाजीराव सिंग आपले कॅमेरामॅन चांगलं नाव आहे ना. Cheers. आपल्याकडे नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्ही आलो डोला पावला बीचला. पण इथं काही वेगळी चित्र तुम्हाला पाहायला पण मिळतील. दाखवू का? तुम्ही पाहू शकता. चांगलं होतं का? चांदे इकडे रिपोर्ट आहे. चांद्या काय चांद्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मी आता रोज कॅमेरामॅन चांद नावाचं. तर आत्ताच मी आलेलं माहितीनुसार असं आहे की त्यांचे फार पवित्र असं स्टॅच्यू आहे. इथं जो कोणी मन्नत मागतो उसको जन्नत मिलती है. उसको जन्नत मिलती है. फक्त 8 अशीच असं. बाय 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 बाय. आम्ही कॅब केली आता गरमी असल्यामुळं. कोणाचं ताट कुठं काय कळाय ना. आता संकट असं आलेलं आहे. 2:50 आपण पोहोचतोय रेल्वे स्टेशनवर आणि 3 वाजता गाडी निघणार आहे. आमचे अध्यक्ष म्हणतात गाडी जरा भाई चलायगा. सो आता आपला व्लॉग आपण इकडेच क्लोज करूया. अशी आपली गोव्याची टूर संपलेली आहे. नाही संपली अजून. उद्या ट्रेन मध्ये हा पण आता ते सो स्टे कनेक्टेड. गुड नाईट. पोहोचलो. फायनली पोहोचले. चलो. एक मिनिट. पेप्सी आधी पेमेंट